निसर्ग संवर्धनाचं जे काम आहे त्याच्या एवढं चांगलं काम काय असू शकत नाही. आणि वृक्षारोपण काम हे सगळ्यात सुंदर काम आहे. बाकी काय करण्यापेक्षा प्रत्येकाने झाडं लावण्याचं काम करावं. आणि आज डॉक्टर प्रदीप खलाटे आणि त्यांचे संपूर्ण सहकारी यांचं खरोखर कौतुक आहे. तुमचं तर 1500 जुनं नातं आहे. जुनं नातं म्हणजे आमचे आजोबा, आमचे वडील, आमचे चुलते 1500 संबंधित अजून पण आहे. ओके, धन्यवाद. याबरोबर पंधरे ग्राम विकास मंचाचे उपाध्यक्ष जे नेहमी म्हणतात काय पाहिजे सांगा. सपोर्टिंग महत्वाचं असतं. पंधरे ग्राम विकास मंच आणि सावित्री बनात झटणाऱ्या मंडळींसाठी आणखीन झटायसाठी डॉक्टर मंडळींनी मेडिकोज गिलतर्फे डॉक्टर खलाटे आणि त्यांच्या टीमने जे आम्हाला वृक्षारोपणासाठी वृक्ष दिला आणि त्यासाठी जी मदत केली त्याबद्दल मी परत मेडिकोज गिलचं आभार मानतो. आणि ह्या टीमला आणखीन शुभेच्छा देतो. ग्रुप वाढला त्याबद्दल सर्वांचं आभार. ओके 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 बरोबर. आबा काय सांगताल? तसं पंधरे ग्राम विकास मंचाचं काम पहिल्यापासूनच चांगलं आहे आणि आता तुम्ही जे हातात घेतलंय तेव्हापासून तर आणखीनच त्याला मोठी भरारी आलेली आहे. आणि आज मेडिकोज गिल्डच्या माध्यमातून जे वृक्षारोपणाचं जे आज त्यांनी हे जे केलं आहे ते एकदम चांगलं आणि ह्याचं फायद्याचं आहे. त्याबद्दल मी त्यांना शुभेच्छा देतो. डॉक्टर साहेब, हे सगळं झालं. आता आम्ही एक तुम्हाला विनंती सुचवू इच्छितो आमच्या पंधरे ग्राम विकास मंचातर्फे. तुम्ही पेशंटला जी चिठ्ठी देता ना, चिठ्ठी, तर त्याच्या खाली तुम्ही एक सेव्ह ट्री सेव्ह लाईफ असं एक वाक्यप्रचार जर केला, कारण डॉक्टरांचं जी बिंबतं ते सुद्धा झाडे लावा. नक्की जेवढं आहे त्यांनी बदल करा. ग्रामीण भाग मराठी त्यातनी 100 जणातले 1 जणांनी घेतलं तरी आपण सक्सेस झालो. ठीक आहे, ओके. हा, सातत्य असेल तरच त्याचा उपयोग आहे. आणि कशाचं झाडं लावायचं परत फक्त रोज डेली 6 वाजता येते. कशाचा उपयोग नाही म्हणला अमावस्या अमावस्या पौर्णिमेचा उपयोग नाही. तुमचं सातत्य असेल कामगिरीत तर त्याचा उपयोग आहे. ते कुठलंही काम असू दे, जसं आपण वृक्षारोपण असू देत, नाही तर तुमचं रक्तदान असू देत, सामाजिक काम असू देत, त्याच्यामध्ये सातत्य पाहिजे. वर्षातून एक दिवस बघायचा, फोटो काढून जायचा, त्याचा उपयोग तुमच्या कामात सातत्य. वर्षभर तुमचं काम चालू आहे. सद्गुरू काय म्हणतात, सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत जे काय करतो ना तेच आपण परमेश्वराकडे मागत असतो. बरोबर. आपण वेगळं तोंडाने मागण्याची गरज नाही. जे तुम्ही चांगलं जे काय करत असता, आता दुसरा शब्द मी वापरत नाही, तेच तुमच्याकडे येत असतं. म्हणून तुम्ही काय करायचं सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत हे तुम्ही ठरवायचं. म्हणून तू जाय तुझ्या जीवनात शिल्पकार. कारण अजून गव्हाला काही बाजरी आलेली नाही. गहू पेरल्यावर गव्हाच येतो. गहू पेरल्यावर गहूच उगवणार, ज्वारी पेरल्यावर ज्वारीच उगवणार. मुंग्याचं चांगलं केलं की चांगलं जीवन. नाही त्याच्यावर कुठली शक्यताच नाही दुसरी. तुम्ही चांगलं करा, कुणाची ताकद नाही. हो हो मित्र प्रदीपराव खलाटे या हिथं या, हिथून घेऊ. हा दे झाड घे की. मध्ये असं करतो. झाड ठेवून नाही शिल्लक. 10-15 लावली अगोदर आम्ही. मी तुझ्या प्रेमा खातर मित्रा, तू प्रेसिडेंट याचा अभिमान. दोन्ही तुझ्या कार्यक्रमाला उपस्थिती आहे. या या. अरे मी फिरायला आंबोली काय गाजवलंय. या या डॉक्टर साहेब. नमस्कार. चला वर बघा. नाही, ही वटपौर्णिमेला लावलेत 70-80 झाडं सपत्नीक लावलेत ती जोडीने. धार्मिक संप्रदाय जपत असताना त्यामध्ये महादेवाचं स्थान काय आहे ते आपल्या सगळ्यांना माहित आहे. श्रावण महिना म्हटलं की प्रत्येकाच्या अंगावर काटा येतो, कारण बम बम भोलेनाथ सृष्टीचा निर्माता, तारणहार आणि त्याच्यावर नितांत श्रद्धा असणारे आपले डॉक्टर गोविंद कोकरे ह्यांच्या आवडीचं बेलाचं झाड आपल्या सावित्रीबाई मातीशी एकरूप होते. आणि सगळे डॉक्टर सहकारी त्यांना साथ देत आहे. नाही, प्रसन्न आहेच त्यांच्यावरती. आपल्या प्रसन्न करण्यासाठी आपण झाड लावली पाहिजेत. हा
तूच आहे तुझ्या जीवनाचा शिल्पकार. मी माझ्या आहे. आज आमचा लाभ असा आहे सगळी भेटली. नाही अजून टाकलं तुमचं सिलेक्ट उलटा म्हणजे टी शर्ट दिसेल 15 ग्राम त्यातले जे चांगले तुमची चांगली काढली व्हिडिओ नाही टाकले तरी चालेल. द्या खोरं द्या. खरं खरं ते आणि नुसते बी व्हायत नाही डबल. लॅब मध्ये पेशंटला सेवा देणारी डॉक्टर हसू शकतात, आनंदात एक वेगळं पण करू शकतात. शेतकऱ्याचा पोरगा जर डॉक्टर झाला तर ते कुठंच मागं पडत नाही, ह्याचं हे उदाहरण आहे. आणि कुणबी प्रमाणपत्र आता 1 वर्ष झालं मिळून. ग्रेट. मी 1650चा एक पुरावा आहे. 1650 1752 आणि 1882 3 पुरावे आहेत. डॉक्टर साहेब 1880चा माझा मिळालाय आणि मी प्रमाणपत्रही काढले. माझ्याकडे 16 पूर्वजांची नाव आहेत. 16 पूर्वजांची. ए बस. आणि अख्खं गाव आमचं कुणबी झालं. गाव राजेवाडी, तालुका आटपाडी, जिल्हा सांगली. पूर्वी ते औंध संस्थानामध्ये होतं. ग्रेट. ओके. डॉक्टर साहेब आपली मूळ पार्श्वभूमी काय? शेतकरी का? वडील शेतकरी होती. शेतकऱ्याचा पोरगा त्यामुळे खोरं बी तसं चालतंय. वाडा माती. आता तुमचं मूळ गाव? मायनी. विटा मायनी. सांगलीकर बारामती सेवा करतात का? ग्रेट. आपलं नाव डॉक्टर साहेब? डॉक्टर चैतन्य इनामदार. बारामतीत आपलं कुठे हॉस्पिटल? मी गिरिराज हॉस्पिटलमध्ये आता मेडिकल ऑफिसर म्हणून जॉब करतोय. ग्रेट. थँक्यू साहेब आपलं नाव? डॉक्टर वैभव विजयसिंह काटे देशमुख, माळेगाव. माळेगाव. कशाची स्पेशल आपण म्हणजे? मी जनरल प्रॅक्टिशनर आहे. किती वर्षाचं? गेली माझे 22 वर्षाची माझी प्रॅक्टिस. मूळ गाव आपलं? माळेगाव खुर्द. ए ज्या गावात तिथली सेवा. येस. काय मला आनंद होतोय की आपल्याच पंचकृषीतले आपण आज वृक्षारोपण करतोय. तुमच्या तुम्ही सुंदर संबोधन केलंय त्याबद्दल आम्ही मेडिकल गिल्डच्या तर्फे तुमच्या सर्वांचं. माळेगाव आणि पंधराची एकच शिव आहे. येस. त्यामुळे एकाच गावात असले का ते तावरे आणि जगताप आणि कोखरे वृद्धिंगत नातं आणि पाहुणे सगळे. आमच्या पण डॉक्टरांचा ग्रुप माळेगाव आणि पंधरे डॉक्टरांचा ग्रुप आहे. हा. येस 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 येस. सरपंच सोडले कोकरे जगता होता आलं 3 फोटो काढले. 2च कोकरे.